So hey guys, welcome back to this channel. I hope you are doing absolutely well. And आता आपण निघालो आहे शिमग्यासाठी कोकणला. तर चला. कोणी आपला दिला जरा वेळ खाली उतरलं की जरा असं शूट करूया. तेवढ्यात गाडी लगेच सुटली. भागो भागो भागो. सो फायनली वी आर ॲट रत्नागिरी. उतरलो. गाडी अर्धा तास लेट चालू आहे. अर्धा लेट करून उतरलो आम्ही आता रत्नागिरी. आता जाऊ घरी भेटतो. सो वेलकम टू रत्नागिरी. आम्ही आता उतरलो. आमच्यासाठी गाडी येते घ्यायला. माझा मामा येत होता आणण्यासाठी, तर आम्ही थांबलेलो इथे. अँड वेलकम टू मँगो सिटी. येस बरोबर, रत्नागिरीचे आंबे म्हणजे एक नंबर. आणि रेल्वे स्टेशनचा रत्नागिरीचा असा बनवला की भाई एअरपोर्ट वाटतो. जसे एंट्री समोर आला की असं वाटतं की एअरपोर्टला T2ला उतरलं आपण. मस्त बनवलं, एक नंबर. गावाला रात्री ठीक 12 वाजता होळीचं दहन केलं जातं. तर माझी मम्मी आणि मावशी पूजा करतात आहे होळीची, की मग नंतर तिला पेटवण्यात येईल. बाहेर मैदानामध्ये अजून मोठी होळी पेटवली होती. ती पण आम्ही बघायला गेलो आणि तिथेही पाया पडलो. आणि बाकीचे गावकरी उभे होते त्या होळीच्या इथे बाजूला. हे आहे मंदिर नवलाई पावनाई जाकादेवीचं, ज्याच्या पालखीसाठी आम्ही शिमग्यासाठी आम्ही इथे आलो आहे गावाला. तर हेच ते मंदिर आहे जिथे ते सानेवर बोलतात, म्हणजे स्थान आहे त्या पालखीचं, त्या देवीचं. ते तिकडे ही पालखी सजलेली आहे पूर्णपणे, की आता थोड्याच वेळात मिरवणुकीची सुरुवात होईल. त्यासाठी पालखी पूर्ण सजवली आहे. तिची रूपं बसवली जातात देवीची पालखीमध्ये आणि तिला पूर्ण नटवतात की ती आता माहेरवाशींची देवी आहे, जी माहेरी येणार आहे तिच्या भावाला भेटायला, म्हसोबाच्या दर्शनाला. तो एक उत्सव असतो जो गावात सेलिब्रेट केला जातो. आता मिरवणूक निघणार आहे पालखी. आता ते सानेवर आहे. सानेवरून पालखी ह्या रस्त्याने फुल वाजत गाजत देवळापर्यंत जाणार. तर आता आपण तिथे जाऊया. पहिले तिथे सानेवरती पालखी आहे आता बसलेली, तिकडे दाखवतो तुम्हाला. व तिथून नंतर मिरवणूक स्टार्ट होईल, ती दाखवतो तुम्हाला पुढे. चला. घालून रेडी आहे आपण, गांधी टोपीवाला ऑरेंज कलरची. हा माझा मामा आहे, मोठा मामा. हे माझे पप्पा, तुम्हाला माहिती आहे. आणि हा माझा भाऊ साहिल चव्हाण. तर आम्ही आता पालखीसाठी आलो आहे. आता पालखी स्टार्ट होतो. हां अनिकेत. हे असं पूर्णपणे गावचा जो रस्ता आहे, म्हणजे जिथून ही पालखी जाणार आहे, पालखीचा रस्ता आहे, पूर्ण लाईटने सजवलेला होता. पूर्ण झगमगाट होता. एकदम बरं वाटत होतं यार बघताना. म्हणजे असं पूर्ण झगमगाट, गाव पूर्ण सजला होता आईच्या भेटीसाठी.
माझी देखणी, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला. आई दृष्टांत तू दिला आणि उत्सव सुरू झाला, आई दृष्टांत तू दिला आणि उत्सव सुरू झाला, कृपा तुझी आई गावावरी तू पावशी नवसाला, कृपा तुझी आई गावावरी तू पावशी नवसाला, तुला पूजती सर्व तुझा आम्हास गर्व, तुला पूजती सर्व तुला आम्हास गर्व, गजर करती तुझ्या नामाचा आनंद ओसंडला, गजर करती तुझ्या नामाचा आनंद ओसंडला, आई माझी देखणी, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला. देव म्हसोबाच्या भेटीला आई माहेरी हो येते या, देव म्हसोबाच्या भेटीला आई माहेरी हो येते या, हा सोहळा हो साजिरा ग आई तुझा भक्त गण जमला, हा सोहळा हो साजिरा ग आई तुझा भक्त गण जमला, नाचू ढोल ताशावर पालखी खेळे खांद्यावर, नाचू ढोल ताशावर पालखी खेळे खांद्यावर, जमलाय गो सारा जुवे गाव तुझी ओटी भरायला, जमलाय गो सारा जुवे गाव तुझी ओटी भरायला, आई माझी देखणी, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला, आई माझी देखणी रुपयानं मढली सजली शिमक्याला. लास्टला शेवटचं एक घर असतं त्याच्याकडे दरवर्षी ही पालखी ठेवली जाते रात्री, आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरोघरी सगळ्यांच्या फिरते, सगळ्यांच्या घरोघरी जाते ते पालखी, म्हणजे देव आपल्या घरी येतो आपल्या भेटीसाठी. तर हे उद्या होणार. पालखी फायनली 3:30 वाजता आम्ही पालखी देकाच्या घरी ठेवतात लास्टला, ज्यात तुम्ही बघितलं करून आम्ही आमच्या घरी आलं, ते जगाचे पुन्हा आंघोळ करायचे, झोपून जायचं, सकाळी आरामशीर उद्या बघू. The next day. सो हे गाईस, टुडे डे 3 आणि डे 3मध्ये आज पालखी एक सगळ्यांच्या घरं घेणार आहे. म्हणजे आता प्रत्येकची पालखी पूर्ण गावामध्ये फिरणार, प्रत्येकाच्या घरोघरी जाणार, आणि प्रत्येकाच्या घरी गेले की म्हणजे त्यांचे ओटी भरायचे असतं, उल्पे बोलतात त्याला, उल्पे द्यायचे असतात, ते सर्व करून गाराणं वगैरे घालून मग ती निघते दुसऱ्याच्या घरी. म्हणजे ऑलमोस्ट त्या प्रोसेससाठी 20 ते 25 मिनटं जातात, म्हणजे प्रत्येकी घरी. आणि ज्याच्या घरी जातो त्याच्या घरी काही ना काही ती लोक त्यांच्या ह्याच्याप्रमाणे खायला देतात. म्हणजे काही ठिकाणी पुलाव, काही थंडा, काही त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाला खायला देतात. मजा चालते अशी गावाला पूर्ण. आणि वाजत असतोच की ती पालखी जेव्हा वाजत वाजत येते प्रत्येकाच्या घरी, तो असं काहीतरी आहे. आता आमच्या घरी पण येणार आता पालखी.
सो आता पालखी नाचवणार आहे. आता वाजलेत 12. तर म्हणजे पालखी घेऊन सर्व म्हणजे बाहेरची लोक येणार आहेत, गाववाले दुसरे गावातले ती लोक येऊन पालखी नाचवणार. आमची ते 7-8 जण आहेत. ती लोक पालखी नाचवणार म्हणजे डोक्यावर घेऊन किंवा ते वेगवेगळ्या प्रकारे तिची प्रॅक्टिस केलेली असेल त्याप्रमाणे ती लोक पालखी नाचवणार. आणि म्हणजे असं उत्सव असतो पालखी नाचवायचं की ते देवीलाही नाचायचं असतं तर ते आपण त्यांच्या डोक्यावर घेऊन असे नाचवतात. तशी एक प्रथा आहे ती आता होणार आहे. मग गाववाले असतात ती लोक दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी ती लोक नाचवणार असं आहे. तर आता आपण त्याच्यासाठी चाललो आहे. त्यांनी टी शर्ट छापले त्यावर्षी. दरवर्षी छापतात रे टी शर्ट. दरवर्षी छापतात. यावर्षी ही टी शर्ट छापली आहे. ही घालून आपण आता पालखी नाचतं ते बघायला जाऊया. चला तुम्हाला पण दाखवतो.